मध्ये येत असताना त्याचं स्वागत या ठिकाणी करतोय आपण। देवादिदेव महादेव याचा अत्यंत आवडता गण आहे हा नंदी आणि त्याचं या ठिकाणी पिस्टन किंगचं स्वागत होते आणि आमचे मंगलमूर्ती बँड पथक पूर्ण मैदानावर त्याला एक प्रदक्षिणा या ठिकाणी घालतील, कारण कलाकडाचे दैवत महादेव आहेत आणि याच महादेवाचे हे नंदी गण आहेत आणि त्यांचं आगमन होतोय। सामना सुरू होतोय, आघाडीची जोडी मैदानावर आलेली आहे। प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, सीमारेषेच्या पलीकडे बसावं, कोणी मैदानाच्या आत जाऊ नये। आणि पिस्टन किंग बँड पथक जे आहे बाउंड्रीच्या बाहेरून चाला, बाउंड्रीच्या बाहेरून मंगलमूर्ती बँड पथक बाउंड्रीच्या बाहेरून चाला। मॅच सुरू करतोय मी। जे कार्यकर्ते आमचे आहेत पिस्टन किंगला बाउंड्रीच्या बाहेरून प्रदक्षिणा घाला, बाउंड्रीच्या आतमध्ये नको। आघाडीची जोडी मैदानावर आली। पिस्टन किंगला मॅच चालू असताना जर चेंडू येऊन स्पर्श करून गेला तर उपाध्यक्ष या ठिकाणी मनीष गावण यांच्याकडून रोख रक्कम 2 लाख रुपये नाही 2,000 रुपये थोडी गंमत केली मी। हा आवडता बैल मैदानावर आलाय। सामना सुरू करावा विनंती आहे, कारण 5 षटकांचा सामना आहे। 5 वाजून 28 मिनिटं झालेत। आजचा सूर्यास्त आहे 7:34 ला। इट इज अ 5 ओव्हर्स मॅच। दोन्ही कॅप्टनने लक्षात ठेवा, प्ले कॉल केले, मान्यवरांकडून शुभेच्छा। पहिला चेंडू पडतोय ऑफ बॉल इकडून ऑफ साइडला ड्राइव्ह केले, चेंडू ट्रॅव्हल होते कव्हरला, क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत या ठिकाणी एक धाव पूर्ण होते ते कामेशच्या माध्यमातून। कामेश आणि तेजस आपण बघतोय मैदानावरती। सोनावे इंडियन्स यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले आणि आमंत्रित केलंय या ठिकाणी GT11 माकणे या संघाला बॅटिंगसाठी। सामना कंटिन्यूअस खेळवा, दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, वेळ वेस्ट करायची नाही आहे। 1 तासाच्या आत हा सामना संपायला पाहिजे, या दृष्टीने काळजी घ्या, कारण मध्ये आपला 22 मिनिटं 22 नाही 24 मिनिटांमध्ये वाया गेला होता। नाहीतर हा सामना सुद्धा आपण 6 षटकांचा आपण खेळू शकलो, सो काय हरकत नाही आहे। आणि या ठिकाणी सफाळी प्रीमियर लीगचे आमचे राजेश मात्र उर्फ बंटी दादा यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा। शोज अ ब्युटिफुल गेम आणि जे स्वप्न आपण पाहिलं तो सफाळी प्रीमियर लीगचं त्या या ठिकाणी खऱ्या अर्थाने पूर्ण होतोय। यावेळेला ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होते गल्लीमध्ये, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, अपील होतोय। तर एक धाव या ठिकाणी पूर्ण होताना पिस्टन किंग हा पॉप्युलर प्रसिद्ध बैल शर्यतीमधला बैल ज्याला आपण नंदी म्हणूया आणि तो ठिकाणी या ठिकाणी प्रदक्षिणा घालतोय या माकणे मैदानाला, ज्या मैदानावर ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे। नूतन नगरचं एक क्रीडांगण 14 तारखेला या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि जे स्वप्न आपण सगळ्यांनी सफाळी प्रीमियर लीगचं पाहिलं होतं ते खऱ्या अर्थाने आज त्याची फलश्रुती या अंतिम सामना झाल्यानंतर बक्षीस समारंभात होईल आणि सीझन 2 याच्यापेक्षा जास्त सुंदर होईल, त्याची तयारी कालपासूनच सुरू झालेली आहे आणि भरपूर लोकांनी साथ द्यायचं वचन या ठिकाणी दिलेलं आहे। चेंडू यावेळेला फ्लाय होतोय आउटसाइड एजला लागून, चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी आणि गल्लीमध्ये कव्हर करेपर्यंत या ठिकाणी अजून एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 3 या धावसंख्येवर। कामेश आणि कामेशच्या बरोबर तेजस आलेत, पहिलं षटक हातात आहेत ते मैदानावरती रोहन। आम्ही त्या सगळ्या लोकांचे धन्यवाद व्यक्त करतोय ज्या ज्या लोकांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आम्हाला हातभार लावले। सर्वप्रथम आमचे मनुष्यबळ म्हणजे आमचे कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र मागचे 2 महिने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी केली आहे। यावेळेला बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न, त्या ठिकाणी सुंदर झेल उचललाय आणि त्यामुळे पहिलाच धक्का या ठिकाणी देत असताना GT11 माकणे या संघाला आपण बघतोय सोनावे इंडियन्स आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होते। 3 फॉर द लॉस ऑफ 1 DJ। मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा, नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद। थँक्यू DJ। तर पिस्टन बैल या ठिकाणी तुम्ही बघताय पूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घालत असताना आमचे मंगलमूर्ती बँड पथक यांच्या बरोबर त्यांच्याबरोबर आमचे कार्यकर्ते सुद्धा। सामना सुरू ठेवा, सामना थांबवायचा नाही आहे
ते त्यांचं काम करतायत, आपण आपलं काम करूया, कारण ते प्रदक्षिणा घालतायत या ठिकाणी. तुम्ही तुमचं मॅच सुरू ठेवा या ठिकाणी, कारण आपल्याकडे 1 तास आहे. या 1 तासामध्ये 10 ओव्हर्स कंप्लीट होणं आवश्यक आहे. 4 मिनिटाला 1 ओव्हर लागतात. 40 मिनिटं या सामन्याला लागेल, मॅक्झिमम 45 मिनिटं. 1 तास आपण या ठिकाणी दिलाय. पुढचा चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला उचलायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चेंडू लँड होतोय नो मॅन्स लँडवर. चेंडू उचलायला वेळ लागतोय. 2 धावा या ठिकाणी फार वेगाने, दोन्ही फलंदाज फार वेगाने पूर्ण करत असताना ओव्हर थ्रो सुद्धा होतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या सरकते पुढे 5 या धावसंख्या. GT11 माकणे 5 फॉर द लॉस ऑफ 1 या ठिकाणी. पहिला फलंदाज बाद झाला मैदानावरती, तो तेजस रूपानी. कामेश अजूनही मैदानावर चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. महेश सुद्धा या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने खेळत असताना तर सन्माननीय रोहिदास भगत यांचं आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. चौदा तारखेला चालू झालेला 16 संघांचा लीग, प्रत्येक संघाला आपण 3-3 सामने खेळवायची संधी या ठिकाणी दिली होती. पॉईंट्सच्या आधारावरती हे संघ क्वालिफाय झाले. सुपर 8मध्ये, सुपर 8मधून क्वार्टर फायनलला आले आपण. क्वार्टर फायनलमधून सेमीफायनल आले सुपर 4च्या माध्यमातून. एकंदरीत पहिलं षटक पूर्ण होते. पहिलं षटक रोहनने 1 षटक टाकले, धावा दिलेत 5, 1 गडी बाद केले. पहिल्या षटकात या ठिकाणी 5 धावा बघायला मिळालेले आहेत. अजूनही मैदानावर 4 षटकांचा खेळ आहे या ठिकाणी बघायचं. GT11 माकणे आपल्या घरच्या मैदानावर या ठिकाणी कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत आणि कुठल्या पद्धतीने धावा उभारत आहेत. ज्या स्पर्धेमध्ये, ज्या लीगमध्ये हायेस्ट स्कोर 93 धावा पाहिल्या, लोअर स्कोर 45 पाहिल्या, काल 480 धावा पाहिल्या, 5 अर्धशतक आपण पाहिल्या खेळाडूंच्या माध्यमातून. एक हॅट्रिक अथर्वनी काल काढून दाखवलं. अशा या सगळ्या घटना घडत असताना सेमीफायनलमध्ये पहिल्या सेमीफायनलला 42 धावा झाल्या, दुसऱ्या सेमीफायनलला 33 झाल्या. त्यामुळे फायनलला किती धावा होतील या ठिकाणी बघावं लागेल. तर 555 रुपयाचं पारितोषिक संजय पाटील जीवदानी यांच्याकडून, शिवदानी स्पोर्ट्सकडून ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी 3 षटकार मारले तर, 3 चौकार लागोट मारले तर आणि 3 विकेट जर लागोपाठ या ठिकाणी काढले तर. तुम्ही बघता या ठिकाणी पिस्टन बैल आमचा जो पॉप्युलर आहे, प्रसिद्ध आहे बैल शर्यतीमध्ये, त्याचा सन्मान केला जातोय. आणि आमचा मंगलमूर्ती बँड पथक त्यांना एक प्रदक्षिणा घालून नंदिनी प्रदक्षिणा या माकणे मैदानाला घातलंय. तुम्ही बघाल तर या ठिकाणी कलाकडाचे दैवत आहे महादेव, त्यांचे एक गण आहेत आणि त्यांनी अंतिम सामन्यात या ठिकाणी प्रदक्षिणा घातली. समोर जात असताना गोलंदाज स्वतः अडवायचा प्रयत्न, चेंडू जाता मागे, डायरेक्ट हिट दिलंय या ठिकाणी सुंदर पद्धतीने मैदानावरती. आणि दुर्दैव पद्धतीने दुसरा धक्का या ठिकाणी GT11 माकणेला लागतोय धावबादच्या रूपाने. हुकमाचा एका दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. आणि हुकमाचा एका दमदार, दोस्तीदारीचा आहे तो दिलदार. भल्या भल्यानं पाडतोय गार, बंटी दादाचा रॉयल कारभार. नाव गाजतय सफाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर. नाव गाजतय सफाल्यावर, बंटी दादा हा किंग मेकर. थँक्यू डीजे. तर कामेश बाद होत आहेत धावबादच्या रूपाने. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम राहील. सहकार्य करायचं आहे प्रत्येकाने. जो निर्णय दिलाय तो तुम्ही आत्तापर्यंत या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने सहकार्य केलं आहे. तर गडी बाद झालेत मैदानावर 2. काय सामना थांबवायचा आहे? गावड काय म्हणताय? सामना सुरू ठेवा. कृणाल पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण मोफत आरोग्य औषधी शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. यशस्वी झालं काल, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांचे 240 टी-शर्ट दिलेत. ओव्हर झाल्यानंतर पिस्टन बैल या ठिकाणी धावणार आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये नेऊ नका आणि प्लेयर्सने कोणी मध्ये येऊ नये. आत्ताच परवा लिजंड ट्रॉफीमध्ये एक बैल घुसला होता मैदानामध्ये, तुम्ही पाहिला असेल तो व्हायरल झालेला व्हिडिओ. मात्र आमचा पिस्टन बैल पॉप्युलर आहे, प्रसिद्ध आहे, त्याचा सन्मान या ठिकाणी होईल. नंदिनी प्रदक्षिणा घातली, त्यामुळे सफाळी प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने या ठिकाणी यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण बंटीदादा स्वतः महादेवाचे परमभक्त आहेत. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघत असताना वाईटचा इशारा.
अवंतर धाव मिळते आणि अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकता येते या ठिकाणी 6 या धावसंख्येवर. मला आठवतंय मागच्या वेळेला मी जेव्हा स्पर्धेला आलो होतो तेव्हा आमची झिम्बाब्वेची टीम या ठिकाणी ICWC क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये आली होती. तेव्हा झिम्बाब्वेचे मॅनेजर आणि झिम्बाब्वेच्या सगळ्या ॲड कोचना त्यांनी आणलं होतं एका स्पर्धेमध्ये बंटीदादांनी. आणि यावेळेला बघायचंय चेंडू हवेत जातोय, जेलच्या रूपाने फलंदाज बाद होण्याची भीती, अजून एक फलंदाज बाद होतोय, तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. GT माकणे या संघातील आपण फार मोठ्या धावसंख्या लीगमध्ये आपण 93 पाहिल्या, 79 पाहिल्या, याच्यानंतर 86 पाहिल्या, 83 पाहिल्या, 81 पाहिल्या आणि लो स्कोर 45 सुद्धा आपण पाहिला आणि 2 सेमीफायनलमध्ये 42 आणि 34 अशी धावसंख्या पाहिली. त्यामुळे फायनलमध्ये किती धावा होतील ही भीती आहे प्रत्येकाला. मात्र या ठिकाणी तुम्ही बघताय धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत आपण बघतोय धावा 6 आणि गडी बाद झाले 3. साऱ्या गाव थँक्यू DJ. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. ही ओव्हर झाल्यानंतर आमचा जो पिस्टन बैल आहे तो धावणार आहे ते, कारण आमच्या उपाध्यक्षांनी या ठिकाणी सांगितलं आहे, कारण तो एक सन्मान आहे आणि या बैलची वाट आपण दुपार वाजल्यापासून बघत होतो. मात्र त्याचं आगमन या ठिकाणी झालं आहे आणि आमचे सगळे सन्माननीय अतिथी या ठिकाणी सामना एन्जॉय करत असताना मनीष बोईर मायकॉप यांच्याकडून रितेशनी जर हॅट्रिक घेतलं तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. अल्पेश बोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आले. प्रचंड पारितोषिक दुपारपासून सातत्याने या ठिकाणी ठेवले जात आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील होतोय त्या ठिकाणी आपण बघतोय लाऊड अपील होत असताना सगळे अंपायर्सकडे बघतायत. मात्र त्या ठिकाणी अंपायर्सनी नकारलंय आणि त्यामुळे धावसंख्या थांबली मैदानावरती ती 6च्या. GT11 माकणेच्या जोरे कोणी कुठल्याही खेळाडूने जर 3 षटकार मारले तर अल्पेश बोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवण्यात आलंय. सन्माननीय विजय पाटील आमचे पिस्टन बैलचे मालक यांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, बीट होत आहे, चेंडू खेळपट्टीवर त्या ठिकाणी थांबतोय. अत्यंत कडक गोलंदाजी करत असताना रितेश या ठिकाणी रोहनने 1 षटक 5 धावा 1 गडी बाद. रितेश सुद्धा अत्यंत कडक गोलंदाजी करतायत. गोलंदाजाला कुठेही स्कोप देत नाही, रूम देत नाही आहे मोठे शॉट कन्वर्ट करण्यासाठी. चेक. तर पिस्टन बैलाचे मालक आणि आपण पाहतोय रितेश याच्या गोलंदाजी करिता मनीष बोईर मायकोप यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक घेत आहेत तर 1000 रुपये. तत्पूर्वी पिस्टन बैलाचे मालक इथे मात्र येतील आणि त्यांचं मात्र मुख्य व्यासपीठावर आम्ही करणार आहोत यथोचित स्वागत. या पिस्टन बैलाचे मालक आपण पाहतोय भावेश पाटील सरांना विनंती करीन. पिस्टन बैलाचे मालक त्यांचा मात्र इथे यथोचित स्वागत सन्मान. भावेशजी पाटील पिस्टन बैल महाराष्ट्रात मात्र आपण पाहतोय एक नामवंत आणि गाजलेला बैलगाडा शर्यतीतला मात्र हा बैल इथे पिस्टन येतोय आणि आपण पाहू शकाल त्यांचेच मालक भावेशजी पाटील यांचं मात्र इथे या SPL च्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान. खूप चांगला मॅच फायनलचा चालू आहे जिथे रितेश किण्याचा आणखीन एक षटक असेल आणि त्या षटकामध्ये जर रितेशने हॅट्रिक घेतली तर मायकोपचा स्टार मनीष भोईर यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तत्पूर्वी पिस्टन बैलाचे मालक यांचं देखील स्वागत सन्मान चालू आहे मुख्य व्यासपीठावरती. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स बाळ सर. मिलिंद काशीनाथ केणी मराठी दणका शिवसेनेचे आमचे शाखा प्रमुख यांच्या मार्फत सुद्धा 3000 रुपयाची मदत. 3 षटकाराला 500 रुपये, 3 चौकाराला 500 रुपये, 3 विकेटला 500 रुपये. प्रेक्षकांनी जर झेल घेतलं तर 300 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तसंच रितेशनी जर हॅट्रिक काढले तर मनीष बोईर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भरपूर पारितोषिकं ठेवले जातात. माझ्यासाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. ब्रेकमध्ये तुमचे सगळे अनाउन्समेंट आम्ही करू. जरा मॅचची पण कॉमेंट्री करू द्या. गोलंदाज आहेत हेमंत. एकंदरीत षटकार पूर्ण झाले. 2 धावसंख्या झाली मैदानावरती 6 आणि वाईडचा इशारा. आता ही धावसंख्या 7 वर जाते आणि आता पिस्टन बैल धावणार आहे. खेळाडूंनी मध्ये येऊ नये, मला भीती वाटते मॅच चालू असताना. तिसरा पंच या ठिकाणी घेण्यात आलेला आहे कारण रिव्ह्यू जो आहे तो या ठिकाणी बीमरसाठी आहे, नोसाठी आहे, वाईडसाठी आहे, रनआउटसाठी आहे, लेग बिफोरसाठी नाही आहे. तर बॉलिंग टीमनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. तो वाईड दिला होता मात्र तो आहे की नाही तो फिल्डिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय.
मात्र खऱ्या अर्थाने सफाळे प्रीमियर लीग या ठिकाणी यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही आहे. एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करायची म्हटल्यावर फार मोठं आव्हान असतं आणि हे आव्हान या ठिकाणी राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा आणि त्यांच्या पूर्ण कमिटीने खूप यशस्वी करून दाखवलं आहे. त्यामुळे सीझन 2 मध्ये ही अपेक्षा अजून फार मोठ्या प्रमाणात वाढेल. कारण आज जर परिसर बघितला तर सफाळेचा क्रिकेटसाठी अत्यंत पोषक असा परिसर आहे आणि या लीगची आपण किती वर्ष वाट बघत होतो आणि ते स्वप्न या ठिकाणी राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा, महेंद्र भोईर आणि त्यांच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी करून दाखवलं आहे. त्याचे आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. चला सामना सुरू करा. इट इज अ फेअर डिलिव्हरी. एक नम्र सूचना या ठिकाणी महेंद्र भोईर लिजन क्रिकेटर आहेत त्यांना करतोय. पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेला रिव्ह्यू या ठिकाणी घेणार आहोत त्याच्याबद्दल ट्रायल घेऊया आणि ट्रायल मी स्वतः येऊन चेक करीन कॅमेरा लावल्यानंतर आणि ते ट्रायल जर व्यवस्थित असेल तरच आपण रिव्ह्यू इम्प्लिमेंट करायचं. तर रिव्ह्यूमध्ये जास्त वेळ जाता कामा नये. चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी, मात्र चेंडू लागल्यानंतर तो ऑफ साईडला उडतोय आणि चेंडू येतोय त्या ठिकाणी आपण सिल्ली मिड ऑफला आपण बघतोय. सगळे क्षेत्ररक्षक फार वेगाने धावले होते मात्र ते जेलमध्ये कन्वर्ट नाही करू शकले. पिस्टन बैल जो धावणार आहे तो 5 ओव्हर झाल्यानंतर आपण धावायला देऊया, कारण मला भीती खेळाडूंची पण आहे आणि बैलची पण आहे आणि त्यामुळे सामना चालू असताना कोणाला धक्का लागला नाही पाहिजे. तर 5 ओव्हर जरा थांबा, तिथपर्यंत त्याला पाणी द्या, चारा द्या आणि 5 ओव्हर नंतर आपण त्या ठिकाणी त्याला धावायला देऊया. बॉटम हँडच्या माध्यमातून खेळता येतं या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत 2 धावा फार वेगाने पूर्ण करत असताना दोन्ही बॅट्समॅन आतापर्यंत कामेश, तेजस आणि तसंच महेश या ठिकाणी बाद झालेत. आणि आता आपण बघतोय मैदानावरती कौशल आणि श्रीकांत खूप चांगली बॅटिंग करत असताना. एक निर्णय घ्या, कधी धावायला लावायचं त्याला. मॅचच्या अगोदरच आपण धावायला लावायला पाहतो. 1 ओव्हर नंतर करूया. चेंडू ऑन साईडला लॉफ करतायत, चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी 6 धावांसाठी. मॅग्निफिसंट 6. भरपूर पारितोषिक षटकारासाठी, चौकारासाठी आलेले आहेत आणि या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. ते मैदानावरती 15 धावा. षटक तिसरं मार्गस्थ असताना 15 फॉर द लॉस ऑफ 3. आपण बघतोय GT11 माकणे या ठिकाणी सोनावे इंडियन्स यांच्यासमोर ग्रँड फिनालीमध्ये या ठिकाणी सफाळे प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवत आहेत मात्र बीट होत आहेत त्या ठिकाणी आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क आणू शकले नाहीत. हेमंत अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना एकंदरीत आत्तापर्यंत त्यांनी 9 धावा दिलेत, 2 डॉट आत्तापर्यंत टाकलेत आणि बघायचं उत्तरार्थ हेमंत या ठिकाणी कुठल्या पद्धतीने द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू या वेळेला जेल असण्याची शक्यता आणि यष्टीरक्षक मागच्या वेळेला जो जेल सुटला होता त्याची ती नाराजगी दिसते मैदानावर. तर षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 3 षटकांचा धावसंख्या झाली मैदानावरती ती 15-5ची सरासरी. या पिस्टन बैल या ठिकाणी धावणार आहे. खेळाडूंना विनंती आहे थोडं सावध राहा. दोन्ही संघातील खेळाडू थोडं सावध राहायचं आहे. बाकीच्याने बाजूला व्हा, बाकीच्याने बाजूला त्याला धावू द्या. तो मैदानावरती थोडं धावणार आहे या ठिकाणी. चला धावू द्या, त्याला धावू द्या. तुम्ही बाजूला व्हा, बाकीच्यानी बाजूला व्हा. आले तूफान
खेळाडूंनी बाजूला व्हा, खेळाडूंनी बाजूला व्हा प्लीज. गडग्याला अन्न भिडग्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही असेल मी गीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई धावतात दोघं वाऱ्यावारी थँक्यू डीजे. पिस्टन बैल त्याला तर आता धरून ठेवलंय म्हणून शर्यतीमध्ये काय धावत असेल विचार करा. जर त्याला हात सोडला असता तर त्याने वेगाने धावला असता अजून. मात्र त्याचा एक सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण बैल शर्यतीसुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात सगळ्या गावांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तो एक सन्मान या ठिकाणी या देवादिदेव महादेवाचा अत्यंत आवडता गण नंदीला या ठिकाणी देण्यात आला आहे. कारण देवादिदेव महादेवच कलाकाराचे दैवत आहे. आणि तुम्ही जर आमच्या बंटीदादाच्या ओमटेक्स ICWC क्रिकेट इन्स्टिट्यूटमध्ये जाल तर बंटीदादाने अत्यंत सुंदर देवादिदेव महादेवाची मूर्तीची स्थापना केली आहे. आम्ही जेव्हा कॉमेंट्रीला जातो, कारण आमचं आराध्य आहे, आम्ही अय्यर असल्यामुळे त्यांच्या कुळातले आहोत आणि त्यांच्याच आशीर्वादामुळे आम्ही मागचे 46 वर्ष कॉमेंट्री करतो. या आम्ही या ठिकाणी खरंच आत्मविश्वासाने सांगू शकतो. चेंडू बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघतायत. ब्युटिफुल शॉट डीपमध्ये 6 धावांसाठी आणि धावांचा पाऊस आता 15 धावांमध्ये धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतोय 21 या धावसंख्या 21 फॉर द लॉस ऑफ 4 GT11 माकडे. थँक्यू डीजे. अजून एक षटकार जर आला तर अल्पेश भोईर यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला मात्र चेंडू प्लेस केले ऑफ फार करून चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला पाठवतात. क्षेत्ररक्षक डीपमधून फार वेगाने येत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय आणि 2,000 रुपयाचं पारितोषिक आता अल्पेशने 2 षटकारासाठी ठेवलेत. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती आता 22 या धावसंख्येवर. षटक मैदानावर मार्गस्थ आहे ते 4थं. दोन्ही कॅप्टनला आठवण करून देतोय. इट इज अ 5 ओव्हर्स मॅच. 6 षटकांचा सामना या 5 षटकांचा आहे. सेमीफायनल आम्ही 6 ओव्हरची तुम्हाला दिली होती वेळ आहे म्हणून. चेंडू यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बीट होता, डॉट जातोय त्या ठिकाणी. चेंडू आपण बघतोय गोलंदाज आहेत मैदानावरती रितेश. ने पहिल्या षटकात सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. या ठिकाणी सुद्धा खूप सुंदर गोलंदाजी करत असताना फलंदाजांना बांधून ठेवत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा 1 धावा. तर अल्पेश भोईरने या ठिकाणी रितेशसाठी हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवलं. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू ट्रॅव्हल होते ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी 1च धाव आणि त्यामुळे धावसंख्या सरकते ती मैदानावरती 23 या धावसंख्या 23 फॉर द लॉस ऑफ 4 GT11 माकणे. या ठिकाणी आपण बघतोय 4थं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामने आपण सोनावे इंडियन्स आणि GT11 यांच्यामध्ये ग्रँड फिनाली सफाळी प्रीमियर लीगचा आपण या ठिकाणी बघतोय. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत. मिड ऑनला चेंडू जातोय त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत लँड होतोय नोमॅन्स लँडला. त्याच दरम्यान दोन्ही फलंदाज फार वेगाने ठिकाणी आपण बघतायत मैदानावरती धावा पूर्ण करत असताना कौशल्याने आकाश आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकवतायत ती आता 25 या धावसंख्येवर. मैदानावरती 4थं षटक मार्गस्थ असताना रितेश तर सेकंड स्पेलला आहे. रोहनने 1 षटक टाकलंय, एमनने 1 षटक टाकलंय. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 25 धावा आल्या आहेत. 2 सेमीफायनल आपण 42 आणि 34चं पाहिलं होतं. या फायनलमध्ये किती टार्गेट देण्यात येईल या ठिकाणी सफाई प्रीमियर लीगमध्ये बघावं लागेल. बॅट चेंडू पडल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी. कट करायचा प्रयत्न म्हणजे चेंडू बॅटमध्ये संपर्क येत नाही आहे. षटक संपतायत मैदानावर. 4 धावसंख्या झाली. 25 धावांची गती 6.25 रुपये या ठिकाणी बघतोय. घडी बाद झालेत एकंदरीत 4 आणि शेवटचा षटक अजूनही बाकी आहे. हाय वन हँड दादा हाय वन मॅन त्याची बडे लेवल पे पहिचान. अरे हाय वन हँड दादा हाय वन मॅन त्याची बडे लेवल पे पहिचान. अरे आपल्या दादानं GT दादानं सारा मार्केट ठेवलाय कमवून. 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 राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनपूर्वक धन्यवाद. खूप सुंदर झाली आहे स्पर्धा, अप्रतिम. आज आमची सगळी इच्छा होती की सेमीफायनल आणि फायनलसुद्धा 6 ओव्हरचे व्हावे, मात्र काही हरकत नाही आहे. मध्ये थोडासा वेळ गेला म्हणून फायनल शेवटचा टप्पा असल्यामुळे आपण टाईम बघून या ठिकाणी 5 षटकांचा केला आहे. मात्र सगळे लीग आपले 6 षटकांचे झाले. 2 सेमीफायनलसुद्धा 6 षटकांचे झाले. आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे.
हा चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये ऑन साईडला लॉफ करतायत, चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये आहेत, कव्हर करेपर्यंत एक चिकी सिंगल कंप्लीट करतायत आणि या सिंगल धावसंख्या पुढे सरकतायत ती आता 26 या धावसंख्येवर. शेवटचं षटक मैदानावर मार्गस्थ आहे त्या अनिलच्या रूपाने आणि मैदानावरती आहेत आकाश, आकाशच्या बरोबर आहेत कौशल, कौशल खेळतोय मैदानावरती 10 वरती, आकाश खेळतोय 2 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू अनिल यांचा पुन्हा एकदा लॉफ करायचा प्रयत्न, मात्र टायमिंग तेवढं झालेलं नाही. चेंडू जातो डीपमध्ये, एकाच ॲक्शनमध्ये सुंदर फिल्डिंग डीपमध्ये, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि याच क्षेत्ररक्षण अशी फलंदाजी अशी गोलंदाजी बघण्यासाठी सफाळी प्रीमियर लीग बंटीदादांनी तुमच्यासाठी आयोजित केलं आहे. 240 खेळाडू 16 संघ, खूप चांगला परफॉर्मन्स. धावसंख्या सरकते ती आता 27 या धावसंख्या लास्ट ओव्हरमध्ये. 27 फॉर द लॉस ऑफ 4. GT11 माकणे या ठिकाणी सोनावे इंडियनच्या समोर फायनलमध्ये खेळत असताना यावेळेला चेंडू बघतायत, समोर खेळतायत, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी डीपला, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत या ठिकाणी एकच धाव पूर्ण होते आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 28 या धावसंख्येवर. एका बाजूला मंगलमूर्तीचं बँड पथक, त्या बाजूला ढोल ताशे सुद्धा घेऊन आलेले आहेत. प्रेक्षक जबरदस्त सफाई प्रीमियर लीग एन्जॉय करत असताना प्रेक्षकांची आम्ही कृतज्ञता व्यक्त करतोय. तुमच्यामुळे ती स्पर्धा यशस्वीरीतीने गोडदोड करत असताना ग्रँड फिनालेमध्ये सोनावे इंडियन विरुद्ध GT माकणे यांच्यामध्ये यावेळेला चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, बीट होत आहे, चेंडू ट्रॅव्हल होते यष्टी रक्षकाकडे. अतिशय चांगली गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून. 16 संघ खेळले, या 16 संघामध्ये 40+ खेळाडूंना सुद्धा संधी देण्यात आली. अत्यंत सन्मानाची गोष्ट. लिजंडला विसरलेले नाही, लिजंडलाही तो ऑनर, तो रिस्पेक्ट, तो प्राईड या ठिकाणी सफाळी प्रीमियर लीगचे अध्यक्ष बंटी दादा यांनी दिलेत. एका बाजूला सिनियर पिढी आणि एका बाजूला नवीन पिढी, एका बाजूला तरुण पिढी अशी घडवत असताना या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू राहतोय त्याच ठिकाणी जवळ आपण बघतोय सिली मिड ऑफला. एकाच ॲक्शनमध्ये त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत यष्टीरक्षक पोहोचतायत तिकडे, मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण झाले. 22 रुपये धावसंख्या पुढे सरकते ती आता या ठिकाणी 29 या धावसंख्येवर. तर 40+ आमचे बॉलर आहेत अनिल, जे खूप सुंदर गोलंदाजी करत असताना प्रत्येक संघामध्ये 40+ लिजन्सला, जसं एखाद्या घरामध्ये आजोबा असतात, वडील असतात, तसं प्रत्येक संघामध्ये एक 40+ लिजन प्लेअर आपण दिले आहे, जो या यंगस्टर्सना या ठिकाणी गाईड करू शकतो. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू बॅटन पॅचच्या मध्ये लॉफ करायचा प्रयत्न, मात्र फलंदाज षटक या ठिकाणी पूर्ण होते. बांधून खूप चांगल्या पद्धतीने 40+ प्लेयरने ठेवलेत. एकंदरीत 5 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या झाली मैदानावरती आपल्याला बघायला मिळते ते 29 आणि 30 टार्गेट GT11 माकणे या ठिकाणी सोनावे इंडियन्सला देत आहेत. प्रति षटकाच्या रूपाने 6, तर प्रति षटकाच्या रूपाने 6 दिलेत आणि बघायचं कुठला संघ विजय होतोय, सोनावे इंडियन का GT11 माकणे. थोडा आम्ही या ठिकाणी वेळ घेतो सगळ्यांकडून. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मनीष ठाकूर माकुन सर यांच्या मार्फत देण्यात आली आहे. प्रथम कॅश प्राइज आहे या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी 75,000 रुपये आणि प्रथम ट्रॉफी जी आहे मनीष ठाकूर माकुन सरने दिली आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अक्षय ठाकूरपाडाने दिली आहे. द्वितीय क्रमांकाची कॅश प्राइज आहे 50,000 रुपये भव्य दिव्य चषक. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी कल्पेश सर गरज मायकोपने दिली आहे. तृतीय क्रमांकाचे कॅश प्राइज आहे 25,000 रुपये. चतुर्थ क्रमांकाची कॅश प्राइज आहे 25,000. ट्रॉफी दिली आहे मनोहर नमसर माकणे यांनी. मॅन ऑफ द मॅचचे 30 ट्रॉफी भूपेश गावड माकणे यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीजचे ट्रॉफी जी आहे हरीश किणी यांच्याकडून, रावळेचे सिद्धार्थ पवार यांच्याकडून बॅट सुद्धा देण्यात आली आहे. सर्वात जास्त रन जो कोणी फलंदाज या ठिकाणी करेल पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याला ओमकार बॉयज एडवन आमचे रोहन गावड यांच्या माध्यमातून हे पारितोषिक देण्यात आले आहे. गोलंदाजसाठी कौस्तुभ पाटील आगरवाडीचे यांनी पारितोषिक दिलेत. उत्कृष्ट फलंदाजसाठी योगेश गरज विरातन बुद्रुकचे यांच्याकडून पारितोषिक आलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी प्राण भोईर रावले यांच्याकडून पारितोषिक आहेत. ते 3 सायकल सुद्धा बघतायत, हे पारितोषिक सुद्धा आलेले आहेत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स शूज, जीवदानी स्पोर्ट्स शूज, अचीवर स्पोर्ट्स शूज यांच्याकडून देण्यात आलेले आहे. आणि तसंच तुमच्या माहितीसाठी जेवणाची व्यवस्था आजच्या दिवसामध्ये 18 फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांचे लाडके बंटी दादा, राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा आमचे अध्यक्ष या ठिकाणी सफाई प्रीमियर लीग यांच्याकडून योजना या ठिकाणी करण्यात आलं होतं. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था होती. 17 तारखेला कुंजल रुपेश राऊत मांडेचे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था. 16 तारखेला भूपेश गावड माकडे यांच्याकडून व्यवस्था. 15 तारखेला ललित बाफणा साहेब व जयंतीलाल जैन साहेब व मनीष कांतीलाल परमार यांच्याकडून व्यवस्था होती. अर्षद पाटील आमचे जॉमी यांनी 10,000 रुपयाची या ठिकाणी मदत केली आहे. जतीन वैद्य आमचे माकणेचे ज्यांनी 20 सन्मान चिन्ह दिले. जयप्रकाश साळवी सफाळेचे 20 सन्मान चिन्ह. पांडुरंग पाटील सर आगरवाडीचे 10 सन्मान चिन्ह. योगेश गावडीचे टेंबी कोडावे याचे 20 सन्मान चिन्ह. ॲडव्होकेट प्रतीक आणि तसं ॲडव्होकेट प्रतीक पाटील सफाळेचे आगरवाडीचे 10 सन्मान चिन्ह. किरण पाटील राजनपाडाचे 20 सन्मान चिन्ह त्याने दिलेत. आणि तसंच तुमच्या माहितीसाठी
18 फेब्रुवारीला पाण्याची जी व्यवस्था आहे या ठिकाणी पलाट पाटील माकडे यांनी विघ्नहर्ता ॲक्वाची व्यवस्था, 17 तारखेला संतोष पाटील आगरवाडी सिद्धेश ॲक्वाची पाण्याची व्यवस्था, 16 तारखेला मयूर ठाकूर उसरणी महाराष्ट्र जल अमृत यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे, 15 तारखेला रोहन पाटील आमचे कटाळीचे प्युअर लाईफ त्यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे, 14 तारखेला दीपक पाटील सरावळी पाण्याची व्यवस्था, कुणाल सुरेश पाटील मांडे यांच्याकडून 240 कुणाल जे आमच्यामध्ये उपस्थित आहेत 240 टी शर्ट या ठिकाणी देण्यात आले आहेत. आणि तसंच आमचे राजेश भोईर जे आता या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सुद्धा कॅप या ठिकाणी राजेंद्र भोईर खार्डीचे जे आहेत त्यांनी केले. त्यांच्या कंपनीचे सगळे या ठिकाणी अधिकारी आले होते, त्यांनी जाहीर केले पुढच्या वेळेला संपूर्ण स्पॉन्सरशिप या ठिकाणी सिमेंट कंपनीकडून देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीज सायकल अनिश आमिर खामदार सफाळीचे जे आहेत त्यांच्याकडून देण्यात आले. बेस्ट बॅट्समॅनला सायकल आहे राहुल राजन साळुंके मकाणेचे यांच्यामार्फत, बेस्ट बॉलरला सायकल आहे दशरथ गरत विराटनचे बुद्रुकचे यांच्याकडून सायकल आहे आणि आदित्य बटाबा केळीबी रोडचे यांच्याकडून बॅट्समॅनसाठी बॅट ठेवण्यात आलेले आहे. या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच राजेश म्हात्रे उर्फ बंटी दादा आणि त्यांचे तमाम सहकार्यांनी खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी केले. तुम्ही यशस्वी केले असं मी वाक्य म्हणेन, कारण तुम्ही एकत्र आला, तुम्ही सगळ्यांनी मदत केली. बंटी दादांचं स्वप्न होतं की सफाळे प्रीमियर लीग व्हावं आणि हे स्वप्न ते पूर्ण करून त्यांनी दाखवलं. बंटी दादा, महेंद्र भोईर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मी या ठिकाणी वचन देतोय माझा श्वास चालू असेपर्यंत सफाळे प्रीमियर लीगला आम्ही हजेरी देऊ, हजेरी देऊ, हजेरी देऊ. चला आम्ही या ठिकाणी विश्रांती घेणार आहोत. माझे 2 तरुण समालोचक तयार आहेत या ठिकाणी आणि ते आहेत उत्कर्ष पाटील पालघरचे आणि नितीन पाटील विठ्ठलवाडीचे. कारण परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, पुढची पिढी तयार करायला पाहिजे आणि ते बंटी दादा आम्ही सगळे सातत्याने करतोय. तर या आमच्या 2 या पालघर जिल्ह्याच्या समालोचकांना ऐकूया, उत्कर्ष पाटील आणि नितीन पाटील विठ्ठलवाडीचे. थँक्यू व्हेरी मच. महेंद्र भोईर तुम्ही आम्हाला बोलवलात आणि बंटी दादांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतोय. येणारा वर्ष सीझन 2 याच्यापेक्षा धूमधडाका आपण दाखवू. थँक्यू. यस धन्यवाद. बाळसरांचा आवाज ऐकला आपण पाहतोय भरपूर चांगला एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. फायनलच्या मॅचला सुरुवात झाली जिथे रितेश यानं मात्र सुरुवात केली अगदी चौकाराच्या साह्यानं आणि मनीष भोईर मायकोप मनीष मन्या यांच्याकडून हॅट्रिकसाठी हॅट्रिक षटकार जर येत आहेत तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. नितीन सर सुरुवात चांगली झाली बघा. टार्गेटचा जर विचार केला तर फक्त माफक 30 धावांचा आहे. 30 चेंडू आणि 30 धावा जमवायच्या ज्यामध्ये सुरुवात केली चौकारानं. चांगला फटका आपण पाहतोय. सूर्यकुमार यादवची आठवण झाली, पॅडल स्वीपचा देखणा फटका खेळला आणि चौकार देखील आणलाय. सुपर चांगली सुरुवात पाहायला म्हणजे प्रेक्षक मात्र जल्लोष करताना पाहू शकतात कारण अंतिम सामना आहे. एकंदर 30 धावांचं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. सुपर कामगिरी केली सोनामी इंडियन संघाचं कौतुक करावं लागेल. 5 षटकामध्ये 29 धावा रोखले आणि आता चांगली दमखाप नाकावत आहेत हे दोन्ही फलंदाज. येस ऑल राईट. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार आकाश. यावेळेस आपण पाहतोय स्टीअर करायचा होता चेंडू आणि फळीतला मात्र संपर्क नाही. पंचांनी मात्र दर्शवलं की इट्स अ व्हाईट बॉल. आता बँकेत बॅलन्स कमी त्यामध्ये खर्च जास्त, गरिबी में आटा गेला. इथून तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू हाताळावे लागणार नाही. तुम्हाला चांगली फेअर डिलिव्हरी करणं गरजेची भूमिका असेल. येस आपण पाहू शकतायत सबस्क्रायबर 2838 अजूनही थोडीशी पिछाडीवर आहोत. पुन्हा एकदा यावेळेस मत उडवण्याचा प्रयत्न केला इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर फिल्डर गेट इन 4 रन्स. चौकार पाहायला मिळतोय रितेश किनी यांच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पडलाय स्कोर कार्डवर 10 धावा. सोनामी इंडियन्स मात्र सेलिब्रेट करतात. का करायला नकोत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची. सफाळे प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 चौकार लगातार आलेत. जर तिसरा जर आला तर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद काशीनाथ किणी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे बक्षिसांची कैरात, बक्षिसांची मात्र आपण पाहतोय उधळण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकाल ते म्हणजेच मिलिंद काशीनाथ किणी सर, मराठी दणका, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख, करार तारा साहेबांच्या माध्यमातून यावेळेस पुन्हा एकदा हा फटका खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट इंटू द गॅप खेळलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू निघून जाईल, सरळ सीमा पार आलाय चौकार. सुपर कामगिरी केलाय सोनामी इंडियन संघाने. प्रथमतः आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना वर्चस्व प्राप्त केलं. त्यानंतर फलंदाजीमध्ये दबदबा पाहायला मिळतोय. रितेशच्या बॅटमध्ये येतात 3 चेंडूवर 3 चौकार. अर्थातच आपण पाहतोय मिलिंद काशीनाथ किनी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा इथे कॅश प्राइज रितेशला आलेला आहे. जर लगातार 3 षटकार आले तर मनीष भोईर यांच्याकडून 1000 रुपये आहेत. त्यानंतर जीवदानी स्पोर्ट्स प्रोप्रायटर संजय जी पाटील साहेबांच्या माध्यमातून 555 रुपयाचे कॅश प्राइज. यावेळेस मात्र आत्मविश्वास खालावला गेला असं म्हणायला हरकत नाहीये कारण ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होतंय एकंदरीत थोडासा लो स्कोर झाला. त्यानंतर हावभाव आपण पाहिले तर थोडासा
आत्मविश्वास खालावला गेलाय. येस, नक्की, निश्चित स्वरूपात तुमचं मनोबल खच्चीकरण झालं. जिथे 30 धावा फायनलचा मॅच, सेमीफायनलच्या मॅच देखील वन साईड झाल्या, फायनलचा मॅच देखील वन साईड होतोय आणि आता रितेशने हात साफ करायला संधी घेतलेली आहे. जिथे मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू दिसतोय तिथे मात्र मोठे फटके शोधतोय गोलंदाज तयार आकाश. यावेळेस हेलिकॉप्टर उडवल्या समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आली परंतु शेवटच्या क्षणाला झेल इथे धरती मातेला दान दिला. तर संजयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 555 रुपयाचे कॅश आमच्याकडे जमा झालाय. सुपर रितेशचं कौतुक करायला लागेल. 3 चेंडू 3 चौकार ठोठावल्या. तदनंतर मिलिंदजी केडी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज जरूर लावला गेलाय. इथे षटक क्रमांक 1 समाप्त झाल्याने स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय 17 धावा बिनबाद. 17 धावा धावफलकावरती बिनबाद. सोनावे इंडियन संघ सेलिब्रेट करतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सफाळे प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली. 2840 सबस्क्रायबर आता पूर्ण होत आहेत, ते म्हणजे 6 सीटर. 160 सबस्क्रायबर बाकी आहेत. जर आपले लाईव्ह श्रोते जोडलेले असतील त्यांना विनंती करतोय, तुम्ही 6 हिटर स्पोर्ट्सला जर आता सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. याच प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धा कव्हर होतील त्या चॅनलच्या माध्यमातून. सफाळे प्रीमियर लीग सारखी दिग्गज स्पर्धा अगदी 3 कॅमेऱ्यांशी मात्र पूर्ण करतात. मनीष निजाई असतील आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल हार्दिक असतील. तदनंतर आपण पाहतोय मुन्ना जयस्वाल आहेत. भरपूर चांगलं इथून हा 5 दिवस या स्पर्धेला कव्हर केलंय. आपल्या सफाळ्यातलं एक चॅनल आणि आज ते मात्र या स्पर्धेची शोभा वाढवत आहे सुंदर रीतीनं. आपण पाहतोय 207 देशामध्ये मात्र आपण पाहतोय हे थेट प्रक्षेपण प्रत्येक गावोगावी खेडोपाडी आणि इथे मात्र आता सबस्क्रायबर वाढतायत. येणाऱ्या काळात आणखीन तुमचा प्रतिसाद असू द्या. येस 844 येणाऱ्या काळात आणखीन येतील आणि सफाळेकर मात्र सेलिब्रेट करतात. जाऊया मॅचकडे. ज्यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. रितेश केणी नावाचं मात्र वादळ घोंगावताना पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय सध्या 21 धावा या स्कोर कार्डवर. क्या बात आहे, सुपर फटका. 21 स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका खेळला, डीप पॉइंटच्या वरून ढकललं आणि आपण पाहू शकाल रितेश इज ऑन फायर. आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली प्रत्येक संघमालक ज्याच्यासाठी मागे लागला आणि सोनावी इंडियन्स यांचं मात्र भाग्य फुललं जिथे रितेश मिळाला. सध्या जल्लोष करतायत प्रेक्षक वर्ग. प्रेक्षक स्टँड मध्ये सुपर 21 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत. फक्त 9 धाब्यांची आवश्यकता असेल विजयापासून पहिला विनर SPL चा ठरताना आपण पाहू शकणार आहात. 9 धावा दूर आहे एकंदरीत आपण पाहू शकतायत. प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. येथे रोखलं गेलंय. काही घाई करण्याची आवश्यकता नसेल. एकंदरीत ज्याप्रमाणे एकंदरीत आपण फलंदाजी आतापर्यंत झालंय 21 धावा या स्कोर कार्डवर आणि 30 धावांचं एक छोटंसं टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. येस, आपण पाहतोय त्यामागे मात्र सुरुवात तर चांगली राहिली. 30 धावांचा पाठलाग करताना मोठे फटके देखील आले, ज्यामध्ये रितेश आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र त्याचा खेळ दाखवला. यावेळेस पुन्हा एकदा इंटू द गॅपमध्ये चेंडूला ढकललाय. तिथे मात्र आपण पाहतो शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22. 22 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सुपर काही दबदबा निर्माण केला सोनावे इंडियन्स संघाने. क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना काही सुपर गोलंदाजी केली. 29 धावा रोखला आणि आता फलंदाजी आपण सुपर कामगिरी केली जाते. गोलंदाज गोल मार्कवर यावेळेस मात्र शफल होऊन खेळला गेलाय. सुपर एबी डिव्हिलियर्स, ब्रँडन मॅक्युमेलम आणि सूर्यकुमारची यादव येताना हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. सुपर दर्शन तांडेलने काय फटका सजवला गेलाय. सुपर धावसंख्येला आता पोहोचवलंय 28. चांगला फटका. इथून जर आपण पाहतोय फक्त 2 डाव्यांची गरज आहे. GT11 माकणे थोडासा हताश, थोडासा हतबल, थोडासा निराश, सगळ्या गोष्टी मात्र बघायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. कारण प्रत्येकाला वाटतं विजयाचा शिक्का माझ्या नावावर असायला हवा. क्रिकेटचा खेळ असा आहे जिथे एकाला जिंकावं लागतं आणि विशेष काय तर ए ग्रुप मधले हे दोन्ही संघ आहेत. पहिल्या दिवसातले खेळणारे हे दोन्ही संघ आज सेमीफायनल आणि फायनल खेळताना आपण पाहू शकतात. सुपर कमलेश दादांचं मात्र शुभ आगमन होत आहे. समाजसेवक उद्योजक कमलेश राऊत साहेबांचं शुभ आगमन झालंय. स्कोर इथे लेवल होतोय. कमलेश दादांचं मात्र शुभ आगमन. वेलकम. या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. समाजसेवक आपण पाहू शकतात, उद्योजक. तर आमचे अत्यंत जिवलग मित्र सन्माननीय कामनेश राऊत जे नेहमी गेम्सला प्रमोट करत असतात आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होतोय. कामनेश आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती करतोय या ठिकाणी स्थानपन्न होण्यासाठी. आणि या सफाळे प्रीमियर लीगमध्ये कामनेश राऊत यांचं आणि आमदार चषक जे तुम्ही पाहिलं थोड्या दिवसा अगोदर विलातन बुद्रुकला आणि त्याचे आयोजक हेच होते. त्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. अल्पेश बोळे सुद्धा या ठिकाणी
2024 मात्र विनर ठरलाय पहिल्या वर्षाचा. आपण पाहू शकताय सोनाबाई इंडियन्स काही जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर GT 11 माकणे रनर ठरला गेलाय. सन्माननीय सगळ्या अतिथींना विनंती आहे 5 मिनिटांमध्ये आम्ही बक्षीस समारंभ या ठिकाणी सुरू करू. तर सफाळे प्रीमियर लीग सीझन 1 चे चॅम्पियन आहेत सोनाबाई इंडियन्स आणि द्वितीय पारितोषिक जाते ते या ठिकाणी आपण बघतोय ते GT 11 माकणी या संघाला आणि तृतीय पारितोषिक जाते ते जसवीर शार्क या संघाला आणि तसंच जसवीर शार्क या संघाला आणि त्याचं चतुर्थ पारितोषिक जे जाते ते पाटील 30-30 जलसार या संघाला. तर प्रथम पारितोषिक 75,000 व चषक आहे, द्वितीय 50,000 व चषक आहे, तृतीय 25,000 व चतुर्थ 25,000 व चषक आहे. एक 5 मिनिटं घेतो. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि मॅन ऑफ द सिरीज हे सगळे निवडायचं आहे. एक 5 मिनिटामध्ये या ठिकाणी आम्ही सुरू करू. मी विनंती करेन आमचे डेकोरेटर्स जे आहेत त्यांनी ॲलोजन्स ऑन करावे. स्टेजच्या आतमध्ये जे ॲलोजन्स आहेत ते ऑन करा आणि दोन्ही संघनायक आमचे जे आहेत या ठिकाणी सोनाबाई इंडियन्सचे कॅप्टन आणि GT 11चे कॅप्टन. सोनाबाई इंडियनचे कॅप्टन आहेत रितेश किणी, GT 11चे कॅप्टन आहेत कामेश. माझा आवाज ऐकत असेल तर 5 मिनिटांमध्ये आपल्या संघनायक आणि सगळ्या खेळाडूंना घेऊन चारही टीम आमचे उरलेले जे 2 टीम आहेत ते आहे पाटील 11 30-30 जलसार आणि तसंच जसवी